कोण आला कोण गेला, मला निरोप आला का नाही आला हा विचार न करता एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चामध्ये मोर्चेकरी सहभागी झाले, वेगवेगळ्या तालुक्यातून मंडळी आली, मला धन्यवाद दिले पाहिजे। आपण मोर्चा कोणाकरता काढला? तुमच्या व्यक्तिगत स्वार्थाकरता नाही, माझ्या गावातल्या शेतकऱ्याकरता, माझ्या गावातल्या घरकुलाच्या लाभार्थ्याकरता, माझ्या संघर्ष नगरमधल्या लोकांकरता आपण मोर्चामध्ये आलो। व्यासपीठावरची नेते मंडळी मोर्चात आली, आपण मोर्चात आलात। असाच एक मोर्चा उद्या पुन्हा जालना जिल्ह्यामध्ये निघणार आहे। म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आज मी इथं असल्यामुळे 3 तारखेला इथं काढला आणि 4 तारखेला आपण जालन्याला मोर्चा काढतोय। याच्या बरोबरच केंद्रातल्या सरकारने आणि राज्यातल्या सरकारने गेल्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून पहिला 15,000चा हप्ता दिला रे दिला की पुन्हा पैसे द्यायची तयारी नाही। कधी देणार आहे तुम्ही आम्हाला पैसे? आणि घरकुल मंजूर करायच्या नावाने पटेल साहेब मोठी यादी आली ग्रामपंचायत मध्ये, तुम्हाला सगळ्याला घरकुल मिळेल। परवा पंतप्रधान महोदयाने आणि अमित शहाने 15,000 रुपयाचा हप्ता वाटला। एकीकडे हप्ता वाटतात, दुसरीकडे त्याला सांगतात तुला घराला जागा नाही ना, मग तुम्हाला प्लॉट खरेदी करायचं अनुदान मिळणार नाही। घरकुलवाल्यांची ती हालत आहे। ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे, महागाईला तर तोंड भिडलंय, खताचे भाव वाढले, बियाण्याचे भाव वाढले, खत औषध बियाणं ट्रॅक्टर नांगर मोगडा याच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात किमती